नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचं बंड शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पुन्हा गिरीश महाजन, उदय सामंतांसोबत गीतेंची बैठक झाली आणि उद्या दुपारपर्यंत सकारात्मक निर्णय होईल असं सामंत म्हणाले। तर गीते तुर्तासरी लढण्यावर ठाम आहेत। आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं तर मी त्यांना आज भेटेल। हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। त्यांनी आश्वासन देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही। मला कुठली आश्वासन नकोय, मी माझी निवडणूक लढणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार, मात्र माघार घेऊन शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना पाठिंबा देणार नाही, यावर गोकुळ गीते ठाम आहेत। त्यामुळे नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेसमोर भाजपच्या बंडखोर उमेदवारांचं आव्हान कायम आहे। हो, मी त्यांना भेटणार आहे। आता महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री आहे दोघं पण। आता मला तर खरा फडणवीस साहेबांचाच निरोप होता, पण आज त्या ठिकाणी ते मुंबईमध्ये उपलब्ध नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आहे वाटतं तर मी त्यांना आज भेटेल। हो, मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या, नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या। काय होतं, हा ज्या मतदारसंघाचा हा विषय आहे नाशिक स्थानिक स्वराज्य, इथले जे आमदार आहे 74 वर्षीय हे निष्क्रिय आहे। यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि लोकांची जनभावना आहे का गोकुळ गीते तुम्ही लढा, तुम्ही घरात बसले तरी आम्ही तुम्हाला मतदान करणार आहेत। अशा वेळेस मी त्यांचा घात करणं मला शोभत नाही। मला त्यांनी आश्वासन देण्यापेक्षा मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही। मला कुठली आश्वासन नकोय, मी माझी निवडणूक लढणार आहे आणि अशी काही मी त्यांच्याकडे मागणी पण केलेली नाही। तो अंतिम निर्णय उद्या आहे ना, उद्या अंतिम निर्णय होईल। अंतिम निर्णयावर काही गोष्टी अवलंबून असतील। अंतिम निर्णय हा नाशिकमधनं आम्ही सांगू आणि अंतिम निर्णय हा महायुतीच्याच बाजूनं असेल असा माझा आशावाद व्यक्त करायला काही हरकत नाही। गीतेंचं आधी जे काही सोशल मीडियाला काही ज्या गोष्टी येतात की गीतेने अशी कमिटमेंट मागितली, तशी कमिटमेंट मागितली, दोन्ही भावांनी कसलीही कमिटमेंट आमच्याकडे मागितलेली नाही, ना मुख्यमंत्री महोदयांकडे ना उपमुख्यमंत्री महोदयांकडे। शेवटी लोकशाहीमध्ये ठीक आहे, अपक्ष फॉर्म भरला गेला, तो मागं काही गैरसमजातनं घेतला गेला नाही। आता पाठिंब्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय आणि उद्या नाशिकमध्ये दुपारनंतर याच्यावर सकारात्मक निर्णय होईल। गोकुळ गीते भाजपचे नेते आणि गिरीश महाजन यांचे समर्थक गणेश गीतेंचे बंधू आहेत। गोकुळ गीते यांच्या पाठिंबा मिळवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंतांनीही प्रयत्न केले, मात्र गोकुळ गीते लढण्यावर ठाम आहेत। पण नाशिकच्या गोकुळ गीतेंच्या अपक्ष उमेदवारीचं कनेक्शन जळगावच्या निवडणुकीशीही जोडलं जाते। नाशिकच्या जागेवर महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे उमेदवार आहेत आणि इथे महाजन समर्थक गोकुळ गीते उमेदवार आहेत। तर जळगावची जागा महायुतीत भाजपला सुटली असून भाजपकडून नंदकिशोर महाजन उमेदवार आहेत आणि इथे शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत आव्हान उभं केले। त्यामुळे जळगावातून रेश्मा काळेंनी पाठिंबा जाहीर केला तर नाशिकमध्ये गोकुळ गीते शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा देतील अशी चर्चा आहे। मात्र जळगावच्या समीकरणावरून नाशिकचा पाठिंबा अवलंबून नाही असं गोकुळ गीतेंचं म्हणणं आहे। जळगावचं चित्र तसं एकतर्फी आहे। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे बहुमत आहे। त्या ठिकाणी शिंदे गटाचा आणि भारतीय जनता पार्टीतले जे नगरसेवकांचं अंतर आहे ते बऱ्यापैकी 50 पेक्षा जास्त आहे। त्यामुळे माझ्या माघारीवर जळगावचा प्रश्न सुटला नाही सुटला मला असं वाटत नाही। तर महायुतीतल्या भांडणाचा आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या रेश्मा काळे यांच्या बंडखोरीचा मलाच फायदा होईल असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद तायडेंनी केलाय। या ठिकाणी मला तर कुठेच मतांचं विभाजन होईल किंवा बंडखोरीमुळे माझ्या मतांवर परिणाम होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही। आपण बघताय की मगाशी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये महायुतीचे नगरसेवक मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्याभरात निवडून आले आणि हे सर्व नगरसेवक माझ्या पाठीमागे भक्कम उभे असल्यामुळे इथे विजय मोठा होणार आहे। धरणगाव हे होतं आमचा, आज आम्ही तिथून निघालो होतो। कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद एकदम जोरात आहे। सगळ्या नगरसेवकांचा प्रतिसाद जो आहे अति उत्तम आहे। दोघं जे आहेत समजा पक्षांमध्ये भानगडी चालू आहे अजून त्यांचा तर वाद मिटत नाही, तर त्याच्यामुळे आम्हाला नक्की फायदा होणार आहे। अच्छा, तिकडचे काही लोक भेटत आहेत का आपल्याला? बरेचसे। कुठल्या पक्षाचे? दोघे पक्षाचे भेटत आहे, भाजप बी आहे, शिंदे गट बी आहे, सगळ्या पक्षाचे लोक आम्हाला भेटत आहे। चांगलं व्यवस्थित हे करतायत की बा चला आम्ही तुम्हाला मदत करू। इकडे नागपुरात भाजपकडे बहुमताचा आकडा असतानाही भाजपनं सावधगिरी बाळगली। भाजपचे 108 नगरसेवक गोव्याला सहलीला निघाले। विदर्भ एक्सप्रेसनं आधी मुंबई आणि नंतर हे नगरसेवक गोव्याला जाणार आहेत, पण भाजपनं नगरसेवकांच्या दौऱ्याला अभ्यास आणि प्रशिक्षण दौरा सांगितले।
नागपूरहून सुनील ढगे आणि नाशिकहून चंदन पुजाधिकारीसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.